नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संचामध्ये सादर करणार आहोत, जे की वारंवार परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, अलीकडेच ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनलेली आहे? अलीकडेच ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनलेली आहे? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे डायना एडुलजी. हे काय आहे? हॉल ऑफ फेममध्ये प्रथम भारतीय महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात रेल्वे तार यंत्रणा पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झालेली आहे? भारतात रेल्वे तार यंत्र पोस्ट यांची सुरुवात खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड डलहौसी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दारिद्र्य रेषेखालील महिलांना स्वयंपाकाच्या गॅसची मोफत जोडणी देण्यासंबंधीची योजना कोणती आहे? दारिद्र्य रेषेखालील महिलांना स्वयंपाकाच्या गॅसची मोफत जोडणी देण्यासंबंधी योजना कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजना. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी कोणी आंदोलन केले होते? पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांसाठी खुले यासाठी कोणी आंदोलन केले होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे साने गुरुजी यांनी आंदोलन केले होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? पेमा खांडू हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सोडियमची रासायनिक संज्ञा डॅश. सोडियमची रासायनिक संज्ञा डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे Na. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इंग्लंड पार्लमेंटचे सदस्य होणारे पहिले भारतीय व्यक्ती पुढीलपैकी कोण आहेत? इंग्लंड पार्लमेंटचे सदस्य होणारे पहिले भारतीय व्यक्ती पुढीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दादाभाई नौरोजी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त आहेत? खालीलपैकी कोण महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्त आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रमेश बैसा. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अमरवेल ही डॅश वनस्पती आहे. अमरवेल ही डॅश वनस्पती आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे खोडावर वाढणारी परजीवी वनस्पती आहे. अमरवेल हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कुचिपुडी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? कुचिपुडी हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आंध्र प्रदेशचा कुचिपुडी हा नृत्य प्रकार आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वेबसाईट पत्त्यावरील www याचा अर्थ काय आहे? वेबसाईट पत्त्यातील wwwचा अर्थ काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वर्ल्ड वाईड वेब. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणी म्हटलेले आहे? जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणी म्हटलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जात हा बंदिस्त वर्ग आहे असे म्हटलेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलेले आहे? वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची उंची दक्षिणेकडून उत्तरे जाताना कशी प्रमाणात आहे? महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची उंची दक्षिणेकडे जाताना उत्तरेकडे कशा प्रमाणात आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वाढत जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे चंद्र आहे. पृथ्वीचा उपग्रह काय आहे? चंद्र आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? भरतपूर हे अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राजस्थानमध्ये भरतपूर हे अभयारण्य आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे मित्रांनो. आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अंगतूक हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मे 2022 महाराष्ट्रातील 8वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली ती कोणत्या जिल्ह्यात आहे? मे 2022 महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, अग्निशामक संयंत्रणामध्ये कोणता वायू असतो? अग्निशामक संयंत्रणामध्ये कोणता वायू असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कार्बन डायऑक्साईड असतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारत सरकारने कोणत्या नदीस राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेले आहे? भारत सरकारने कोणत्या नदीस राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गंगा नदीस राष्ट्रीय नदी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मुर्दूस हा रोग डॅश जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. मुर्दूस हा रोग डॅशच्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ड जीवनसत्वामुळे मुर्दूस हा रोग होतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतात? खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 28 फेब्रुवारी हा आहे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? मुळशी येथे शेतकऱ्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सेनापती बापट. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आनंद यादव. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तजवीज करणे वाक्यपरिचयाचा अर्थ काय आहे मित्रांनो? तजवीज करणे या वाक्यपरिचयाचा अर्थ काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे व्यवस्था करणे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सन 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात स्त्रियांना अनुकूल स्त्री पुरुष प्रमाण आहे? सन 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात स्त्रियांना अनुकूल स्त्री पुरुष प्रमाण आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे केरळ राज्य. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तिरुपती बालाजी हे तीर्थस्थान कोणत्या राज्यात आहे? तिरुपती बालाजी हे तीर्थस्थान कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे आंध्र प्रदेशच्या ठिकाणी तिरुपती बालाजी हे तीर्थस्थान आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केलेली आहे? रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे नागपूर या ठिकाणी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वाक्य पूर्ण झाल्यास कोणते चिन्ह वापरतात? वाक्य पूर्ण झाल्यास कोणते चिन्हे वापरतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पूर्णविराम वापरतात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता आहे? तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे निकोटीन आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हर काम्या या शब्दाचा अर्थ काय होतो? हर काम्या या शब्दाचा अर्थ काय होतो?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सांगितलेले कोणतेही काम करणारा, त्याला काय म्हणतात, हरकाम्य असे म्हटले जाते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, खालीलपैकी विशेषण नाम कोणते आहे? खालीलपैकी विशेषण नाम कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे गंगा काय आहे, विशेषण नाम आहे. आणि बाकीचे नदी, शाळा आणि मुलगा हे काय आहे, सामान्य नाम आहे. गंगा काय आहे, विशेष नाम आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कराड ते चिपळूण या शहरांना जोडतो कुंभार्ली घाट. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, दाजीपूर राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? दाजीपूर राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गव्यासाठी प्रसिद्ध आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ. ही काय आहे, आपली चुकीची जोडी आहे. म्हणजे सविनय कायदेभंग चळवळ ही 1930 सालची आहे. हे आपलं चुकीचं आन्सर आहे. 1935 म्हणून हे चुकीचं आन्सर आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झालेली आहे? महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झालेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रपती काय असतो, घटनात्मक प्रमुख असतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. अशी होती मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.